निवडणूक आयोगानं तेव्हाच्या राजेश कुमार आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आर्थिक आणि राजकीय दबावाखाली निर्णय घेतले. मी काय म्हणालो? आर्थिक आणि राजकीय दबावाखाली निर्णय घेतले. निवडणूक आयोगाला पूर्णपणे तेव्हा विकत घेतलं गेलं आणि निवडणूक आयोगानं लेजिस्लेटिव्ह पार्टी, विधिमंडळातला पक्ष, त्यातल्या फुटीवर विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय आधी घ्यायला पाहिजे होता तो घेतला नाही. अधिकार त्यांना आहे. जेव्हा पहिला एक तुकडी, मला वाटतं 13 जणांची सुरत जाणारी, त्या दिवशीच आम्ही अपात्रतेच्या कार्यवाही पूर्ण करण्यासंदर्भात आमचा आग्रह होता. तो निकाल लागला असता वेळेत, पण त्या निकालाची वाट न बघता निवडणूक आयोगानं पक्षफुटीवरती शिक्कामोर्तब केलं, विधिमंडळ पक्षातला, आणि पक्ष आणि चिन्ह हे मिंदे गटाला विकलं म्हणतो मी. यात खूप मोठा व्यवहार झाला. निवडणूक आयोग विकत घेतला. मिस्टर नार्वेकर जे आहेत, काल जे कपिल सिब्बल यांनी त्यांच्या चिंधड्या उडवल्या, म्हणजे वस्त्रहरण केलं. आता ते तिकडे हाफ चड्डीवर फिरतात, एवढं वस्त्रहरण झालं कुलाव्यात, बरं का. निर्वस्त्र केलं त्यांना काल. म्हणजे किती संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्ती किती बोगस आहे, भ्रष्ट आहे. आणि मोदींच्या भाषेमध्ये बौद्धिक नक्षलवादी आहेत. खरे बौद्धिक नक्षलवादी कोण आहेत? जे मोदींनी सांगितलं, निवडणूक आयोग हा बौद्धिक नक्षलवादी आहे. विधानसभेचे अध्यक्ष ज्याने बेकायदेशीर निर्णय दिला ते बौद्धिक नक्षलवादी आहेत. ज्याने संविधान गाडून टाकलं ते बौद्धिक नक्षलवादी आहेत ना. त्याच्यामुळे कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे ते बरोबर आहे. तो निकाल आधी द्या की आपोआप पुढली गाडी सुरळीत होते. उत्तम युक्तिवाद, जबरदस्त युक्तिवाद आणि कायद्याला आणि संविधानाला धरून झालेलं युक्तिवाद आहे. आणि कालच्या युक्तिवादानं अप्रत्यक्षपणे बौद्धिक नक्षलवादी कोण मोदी म्हणतात ते हे स्पष्ट झालं. आमच्या विधानसभेचे अध्यक्ष ज्याने विधिमंडळातली फूट ही पक्षातली फूट मानून निर्णय विकला, पक्ष विकला, ते बौद्धिक नक्षलवादी. आणि कोणत्याही नियमाचं पालन न करता निवडणूक आयोगाने तेव्हाच्या या विक्रीमध्ये सहभाग घेतला ते बौद्धिक नक्षलवादी. नार्वेकर म्हणजे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहेत का? नार्वेकर म्हणतात म्हणजे काय म्हणतात? जे नार्वेकर, तुम्ही नार्वेकरांचं ट्विटर हँडल बघा. विधानसभेचा अध्यक्ष हा पक्षपाती असू नये, कोणत्या पक्षाचा नसतो, हे जर आपण स्वीकारलं तर नार्वेकरांनी जी भाजपची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी प्रसिद्ध झालेली आहे ती त्यांच्या ट्विटर हँडलवर टाकून त्या कार्यकारिणीचं महान स्वागत केलेलं आहे. अशा नार्वेकरांविषयी तुम्ही मला काय सांगताय हो? आपण पक्षपाती आहात. आपण त्या पद्धतीने निर्णय घेतला आहे. आणि मी म्हणतो ना, आर्थिक आणि राजकीय दबावाखाली. ह्याच्यामुळे जर कोणाला वाईट वाटत असेल आणि मला नोटीस वगैरे येणार असेल तर मी नोटीस स्वीकारायला तयार आहे. आर्थिक, मी वारंवार सांगतो, आर्थिक आणि राजकीय दबावाखाली हे निर्णय विधानसभा अध्यक्षाने आणि तेव्हाचे जे निवडणूक आयुक्त होते राजेश कुमार त्यांनी घेतले. एकनाथ शिंदे बैठकीत आपल्या सहकाऱ्यांना असं म्हणाले की आपलाच राजकीय विजय होणार आहे आणि अजून आपला युक्तिवाद बाकी आहे. नाही, हा राजकीय विजय म्हणजे काय असतं? राजकीय विजय या शब्दाचा अर्थ जर कोणी मला सांगितलाय, बघा 3 गोष्टी इथे आहेत. हे सरकार महाराष्ट्रातलं आणि देशातलं. मिंदे म्हणतात
न्यायालयामध्ये आपला राजकीय विजय होईल. ते न्यायालय शब्द त्याने वापरला का मला माहित नाही. आपला राजकीय विजय होईल. देवेंद्र फडणवीस म्हणतात सर्वोच्च न्यायालयातही तोच निकाल लागेल जो आधी लागला. बरोबर ना? आणि नरेंद्र मोदी असं म्हणतात की त्या गद्दारांना भेटल्यावर घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. या तिन्ही स्टेटमेंट जर एकत्र केल्या त्यातून एकच अर्थ निघतो की ह्या सगळ्यांचा डाव जो आहे हा सुप्रीम कोर्टावर दबाव आणण्याचा आहे. या क्षणी कायदेशीर दृष्ट्या ते आत्ताच हरलेले आहेत. संविधानाचा विजय होईल. एकनाथ शिंदेंच्या राजकीय विजयाचा आम्ही काय किंमत देत नाही बरं का. संविधानाचा विजय होईल, कायद्याचा विजय होईल आणि सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाचा विजय होईल. त्यांचं हेही म्हणणं आहे, त्यांचं काय म्हणणं आहे म्हणजे कोण आहेत कोणते? अजून आपला युक्तिवाद बाकी आहे. अहो त्यांचा युक्तिवाद म्हणजे काय आहे? ते का रामशास्त्री आहेत का? हा, खोट्याचं खरंच करणार ना. ज्या पद्धतीनं आर्थिक आणि राजकीय दहशत निर्माण करून दबाव निर्माण करून निर्णय घेतला त्यांना असं वाटतं की ह्या वेळेला सुद्धा आम्ही ते करू शकू. पण त्यांचे वकील मनिंदर सिंग आहेत, त्यांनी यापूर्वी पक्षप्रमुख पद हेच चुकीचं आहे बघा, संविधानी काय असा युक्तिवाद केला होता. करू द्या ना. ते तेव्हा केला ना, तेव्हा केला. परिस्थिती बदलली आहे तेव्हा केला. आता ह्याच्यापैकी कोणाच्या घरातून 200 कोटींच्या नोटा ईडीला सापडल्या हे आता आम्ही सांगू का? हे जे बोलतायत ना आता दिल्लीतल्या फार्म हाऊसमधून युक्तिवाद करणारे जे लोक आहेत आता, कोणाच्या घरातून 200 कोटीच्या नोटा सापडल्या, जप्त झाल्या, हा जरा तुम्ही अभ्यास करा, मग कळेल तुम्हाला की मी म्हणतोय ना आर्थिक आणि राजकीय दबाव. राजेश कुमारांपर्यंत आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे तुमचा? 100%. मी आधी बोललो. निवडणूक आयोग हा माझा संदर्भ आहे. निवडणूक आयोगानं तेव्हा आमची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची, हिंदू हृदय सम्राटांची आणि धनुष्य म्हणा विकला आणि हजारो कोटीचा व्यवहार झाला. त्याच्यामध्ये दलालीचं काम अमित शहानी केलं. हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. हे अजिबात कापायचं नाही. परिणामांची जी काय आहे तयारी ती माझी आहे, भोगायला मी तयार आहे. त्याशिवाय इतका संविधानाचा खून करणारा निकाल कोणी देऊ शकत नाही, मोठं आमिष मिळाल्याशिवाय आणि मोठी धमकी मिळाल्याशिवाय. सर, एक विषय तुम्ही गेले अनेक दिवस सतत मांडतात, तो म्हणजे फडणवीस यांना दिल्लीत बोलावलं. आता एवढा महत्वाच्या विषयावर तुम्ही कशाला इतर विषयांवरती नाही, येता? नाही, नाही. मुद्दा हा अत्यंत गंभीर विषयावरती आपण बोलतो आहोत. त्यावर आपली भूमिका व्यक्त केलेली आहे. तुम्ही महाराष्ट्रातच राहणार, कोणी किती पतंग उडवा, काही करा, चर्चा करा. पण आता मिसेस फडणवीस असंही म्हणतायत की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सेवक आहेत, त्यांना महाराष्ट्राची सेवा करू द्या, त्यांना का तुम्ही दिल्लीला पाठवता? नाही, आम्ही कुठे म्हणतो ते महाराष्ट्राचे सेवक नाहीत. ते महाराष्ट्राचे महान सेवक आहेत. या महान सेवकांना असं सांगितलं होतं की जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. असं या महान सेवकाचं वक्तव्य मला या क्षणी आठवत आहे. त्याच्यामुळे मी आमच्या वहिनी साहेबांच्या भावना समजून घेऊ शकतो. पण शेवटी राष्ट्र महत्वाचं आहे ना. RSS साठी, संघासाठी, भाजपसाठी राष्ट्र प्रथम आहे आणि मोदी प्रथम आहेत. जर मोदींची इच्छा आहे, जर राष्ट्राची हाक आहे, साध आहे, तर भले भले लोक यशवंतराव चव्हाणांपासून देशाच्या सेवेला गेले आहेत ना. महाराष्ट्र सेवेच्या पुढे राष्ट्रसेवा आहे. बाळासाहेब ठाकरे, माननीय हिंदू हृदय सम्राट, हे काय सांगायचे? आधी देश मग राज्य, ही आमची भूमिका. देशानं जर मला साथ घातली ते मी देशासाठी प्राण देईन. हे तर काय, प्राण अजिबात द्यायचे नाहीत. इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचं आहे. पुढे काय? पृथ्वीराज चव्हाण मोठ्या बंगला मिळेल, खूप मोठा बंगला मिळेल. त्याच्यामुळे हळूहळू वहिनी साहेबांनी मानसिकता तयार केली पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण यांनी एक दावा केलाय 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशीर्वादामुळे फडणवीस सरकार सत्तेत आलं. नाही, मला त्याच्याविषयी माहीत नाही. सगळे एकत्र ते सत्तेमध्ये होते. त्या खिचडीमध्ये कुठे आम्ही नव्हतो बरं का. आमची स्वीट डिश नंतर तयार झाली, खिचडी आधी होती. नाही, रावसाहेब 2019च्या सत्ता स्थापनेची अनेकदा चर्चा होते, पण 2014
2014ला जी सत्ता स्थापन झाली मग म्हणजे एकनाथ शिंदे अरे ठीक दोन्ही आहे. विरोधी पक्ष हो पण असे एकाच वेळेला किती प्रश्न घेणार आहे? तो हा वेगळा विषय आहे. तो बोले आप क्या है. आणि एक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण मध्ये जे हत्याकांड झालं 10 वर्षीय त्या मुलीवर गुन्हाहून अत्याचार करून काय वाटतं मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा का? वाचलं नाही काय वाचलंय मी. हा. लहान मुलीवरती अत्याचार झाला. नाही असं आहे की म्हणूनच मोदींची इच्छा आहे की राज्याची कायदा सुव्यवस्था पण सुधारायची आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री बदलायला पाहिजे. हा गृहमंत्री आहेत ना राज्याचे. मुख्यमंत्री हे गृहमंत्री आहेत. मुलींवरती वारंवार अत्याचार होत आहेत. मुलींवर संभाजीनगरचा आपण उल्लेख केला. पुण्यात त्या नसापूरचा काय तिकडला एक उल्लेख झाला म्हणजे प्रकार घडला. जुन्नरचा काल मी वाचण्यात आलं माझ्या. लहान मुलींवरती हे नरभक्षक आणि नरराक्षस अत्याचार करून त्यांच्या हत्या करतायत. हा कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय आहे. याविषयी सुद्धा वैद्य साहेबांनी बोलायला पाहिजे. किंवा महाराष्ट्राची जी सेवा सुरू आहे देवेंद्रजीकडून त्या सेवेमध्ये या लहान मुलींचं रक्षण येत नाही का? लहान मुलींच्या अब्रूचं रक्षण त्या सेवेमध्ये मोडत नाही का? त्याच्यावर जर त्यांनी काही व्यवस्था दिली विधानसभेच्या भाषेत तर महाराष्ट्र ऐकायला उत्सुक आहे. आणि मला असं वाटतं की या राज्याची कायदा व्यवस्था पूर्ण कोलमडली आहे. ती आता देवेंद्रजींच्या हातात राहिलेली नाही. त्याच्यामुळे त्यांना राष्ट्र साथ घालत आहे. रस्ते आहेत तर अपघात होणारच असं शंकर मांडेकर म्हणतात. एक 11 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. कसं पाहता या वक्तव्याकडे? त्याच्यावरती सुनेत्रा पवारांनी बोलायला पाहिजे. ते त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत. बोलिये नाही बाद झाला. शिंदे म्हणजे मुख्यमंत्री बदलायला हवा. शिंदेचे मंत्री आमदार अनेकदा ही भूमिका व्यक्त करतात की एकनाथ शिंदे हे आमच्या मनातले मुख्यमंत्री नाही होणार ते. आणि आमच्याकडे जेव्हा संख्याबळ असेल तेव्हा आम्ही या मुख्यमंत्री पदावर दावा करतो. हो बरोबर आहे. ते कशावर दावा करू शकतात? त्यांची महत्वाकांक्षा एवढी आहे की उद्या ते दिल्लीत जाऊन प्रधानमंत्री पदावर पण दावा करू शकतात. प्रधानमंत्री पदावर दावा करू शकतात. एवढी त्यांची राक्षसी महत्वाकांक्षा आहे. त्याच्यामुळे त्या महत्वाकांक्षेचं काय करायचं हे प्रधानमंत्री मोदी आणि अमित शहा पाहते. नाही मग याला जोडून मुंडे साहेब ज्या वेळेला काँग्रेसमध्ये जाणार होते असं म्हणतात. हाँ? कपिल सिब्बल का रीति रिवाज किया था उसका तो क्या कहना है? और दूसरी बात कहा कि ये बेचा गया है, इसके बारे में बताइए सर। मैंने बार बार ये कहा है कि हमारे पार्टी और हमारे पार्टी सिंबल को बेचा गया है चुनाव आयोग की तरफ से, अमित शाह की तरफ से. बहुत बड़ा हजारों करोड़ का डील हो गया उस वक्त. और हमारी पार्टी और हमारा सिंबल धनुष्यबाण तीर कमान ये एकनाथ शिंदे को बेच दिया. लगभग 5,000 करोड़ का डील उस वक्त हुआ था. ये बहुत बड़ा पाप किया. संविधान से छेड़छाड़ की, कानून को तोड़ दिया, नियमों को तोड़ दिया. विधानसभा के अध्यक्ष राहुल नार्वेकर और वहाँ उस वक्त के चुनाव आयुक्त राजेश कुमार और अमित शाह ये तीनों में डील हो गई. और एकनाथ शिंदे को हमारी पार्टी शिवसेना हिंदू हृदय सम्राट जी की और उनका सिंबल धनुष्यबाण उनको बेच दिया.